पहा, सरकारकडून पुरेसा वेळ दिल्यानंतर सुद्धा जर अनेक रिक्षा, टॅक्सी आणि कॅब आधारित ज्या काही टॅक्सी असतात त्यांचे ड्रायव्हर अजूनही मराठी भाषा शिकलेले नाहीत, हे चुकीचं आहे. ऍक्च्युली आरटीओचा तसा कायदाच आहे की जर आपण परप्रांतीय असाल आणि महाराष्ट्रात येऊन आपण व्यवसाय करत असाल तर जुजबी ज्ञान हे आपण घेतलंच पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्या भाषेचा अनादर नाही, मात्र मराठीचा तो सन्मानच ठरेल. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या सर्व गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात आणि त्यामुळेच आदरणीय मंत्री प्रताप सरनाईक आणि महायुती सरकारने हा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून व्हायला सुरुवात होईल. तेव्हा आता जे जे काही परिणाम होतील त्या परिणामांना या सर्व टॅक्सी रिक्षा चालकांनी सामोरं हे गेलंच पाहिजे. अन्यथा रात्रीचा दिवस करून मराठी तुम्हाला शिकावीच लागणार, कारण त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा होईल आणि प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होतील. तसेच मराठी भाषेचा मान सुद्धा राखला जाईल, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान सुद्धा राखला जाईल. तेव्हा कुणाचही आता यामध्ये ढवळाढवळ ही खपवून घेतली जाणार नाही.